नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर चला, हा नाश्ता मी काल बनवला होता। तर आज व्हिडिओ येणार आहे तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहायचं असेल तर पाहू शकता तुम्ही। तर इथं मी काल पीठ दळून ठेवलं होतं इडलीचं। आता इडलीचं बनवायची म्हटलं तर भरपूर असा वेळ लागतो, पण अशा पद्धतीने जर बनवली ना तर तीसुद्धा पटकन होते। तोपर्यंत इकडं नारळ वगैरे फोडून घेतलं, सोलून घ्यायचं आणि मस्त याची काप करून चटणी बनवायची। तर आता सांबरसाठी मी कुकर लावून घेतलेला आहे। कुकरमध्ये मी डाळ थोडीशी आणि त्याच्यानंतर शेवग्याची शेंग, थोडासा भोपळा टाकून घ्यायचा। तर आता इथं मी मस्त तोपर्यंत नारळ चांगलं बारीक कट करून घेते। पहिलं धुवून घेणार आहे, कारण त्याला फोडल्यामुळे थोडंसं कचरा लागला आहे। तर आता इथं चटणी पण बारीक करून घेते। चटणीमध्ये मी 2-3 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकायचं। चटणी झाल्याच्यानंतर एका डिशमध्ये लगेच काढून घ्यायची आणि तडका द्यायचा। तर आता इथं सांबरलासुद्धा मी फोडणी दिली। कुकर थंड झाल्याच्यानंतर सांबरमध्ये मी टाकलेला आहे कांदा आणि बाकीचं शिजताना भोपळा शेंग टाकून घेतली। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल तर पटकन होतो आणि वेळ पण लागत नाही। तर चला, तुम्हीसुद्धा बनवा। तोपर्यंत आता इकडं कुकरची इडली लावलेली आहे कुकरमध्ये। तर आता मस्त सॉफ्ट इडली, पण 15 मिनटामध्ये आपला पूर्ण नाश्ता तयार झाला। छान अशी इडली मऊ लुसलुशीत तयार झाली आणि सांबारसुद्धा इकडं चांगलं कडलं आहे। तर चला, तुम्ही पण या नाश्ता करायला आणि अशा पद्धतीने पटकन करून पहा। छान होते आणि पटकन पण होते, वेळसुद्धा लागत नाही। चला मग, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा।